नमस्कार मित्रांनो, शनई चौघडी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असा काही जबरदस्त ड्रामा पाहायला मिळणार आहे की शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही स्क्रीनवरच नजर हटवू शकणार नाही। तर एका बाजूला असणार आहे गौतम आणि अशावरीचं खरंखुरं प्रेम आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे समायराची संपत्तीची लालसा आणि कपटी कारस्थानं। पण यावेळी समायराने आखलेला डाव इतका धोकादायक असतो की क्षणभरासाठीही गौतमच्याही मनामध्ये अशावरीबद्दल गैरसमज निर्माण होतो। मात्र शेवटी अशावरी ज्या पद्धतीने समायराचा पर्दाफाश करते ते पाहून प्रत्येक जण थक्क तर होतोच। तर चला मग आपण पाहूयात की आजच्या भागामध्ये संपूर्ण आणि सविस्तर कथा कशी असणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण पाहतो की घरामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं। गौतम आणि अशावरीच्या नात्याला दोन्ही कुटुंबातील काही जणांनी अखेर स्वीकारायला सुरुवात केलेली असते। जय आणि शर्वरी या दोघांनाही वाटत असतं की आता सर्व काही सुरळीत होणार आहे आणि दोघांचं लग्न हळूहळू संमती मिळणार आहे। पण दुसरीकडे आपण पाहतो की समायरा आपल्या खोलीमध्ये बसून संतापाने वस्तू फेकत असते। ती आरशामध्ये बघतच स्वतःकडे पाहतच म्हणत असते की अशावरी, प्रत्येक वेळी तूच का जिंकतेस, प्रत्येक वेळी माझाच प्लॅन का फसतोस आणि ह्यावेळी नाही, आता असं होणारच नाही। ह्यावेळी मी असा डाव खेळणार आहे का तू गौतम स्वतः एक दुसऱ्यांपासून वेगळे होतील आणि गौतम स्वतः तुझ्यावरती तिरस्कार करायला लागेल। तेव्हा समायराच्या आईला तिचा राग कळतो दिसतो आणि ती म्हणते, समायरा अजूनही वेळ गेलेली नाही ग, गौतम तुला कधीच स्वीकारणार नाही, कारण त्याचं प्रेम फक्त आणि फक्त अशावरीवरतीच आहे। तेव्हा समायरा हसतच म्हणत असते, मला गौतमचे प्रेम नकोय आई, तू सांगते तसं नाहीये, मला त्याची श्रीमंती हवी आहे, त्याचं नाव, त्याचं घर, त्याची संपत्ती, हे सगळं मला हवं आहे आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाईल। तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी समायरा आपल्या दोन मित्रांना भेटते। ती त्यांना मोठी रक्कम देते आणि म्हणते, आजपासून तुम्ही माझ्यासाठी काम करणार आहात, फक्त एक काम करा, अशावरीला अशी अडकवा की गौतमचं तिच्यावरचा विश्वासच ठेवणार नाही आणि त्यातील एक विचारतो, पण करायचं तरी काय आहे। तेव्हा समायरा कपटी हसू देत म्हणते की गौतमच्या कंपनीचे काहीतरी महत्त्वाचे कागद अशावरीच्या बॅगेमध्ये ठेवा आणि मग चोरीचा आरोप तिच्यावरती लावा। दोघेही तिचा प्लॅन ऐकून तयार होतात। कंपनीत गौतम एका महत्त्वाच्या प्रोजेक्टची तयारी करत असतो। तेवढ्यातच जय येतो आणि म्हणतो, गौतम हे डॉक्युमेंट्स खूपच महत्त्वाचे आहेत बरं का, हे हरवलेत ना तर कंपनीचं मोठं नुकसान होईल। गौतम मान हलवतो पण समायरा दूर उभी राहून हे सगळं ऐकतच असते आणि बघत राहते। ती संधी साधून ते कागदपत्र चोरते आणि तिच्या माणसापर्यंत ते पाठवून देते आणि अशावरीच्या पर्समध्ये ठेवते। काही वेळातच ऑफिसमध्ये गौतम गोंधळ उडतो आणि जय मोठ्याने म्हणतो, कोणीतरी कंपनीचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स चोरलेले आहेत। सगळ्यांच्या नजरा एकमेकांकडे वळतच असतात। तेवढ्यातच समायरा पुढे येते आणि म्हणते, मला वाटतं अशावरीची बॅग एकदा तपासली पाहिजे। अशावरी आश्चर्यचकित होते आणि म्हणते, काय, माझी बॅग, मी काहीही चुकीचं केलेलं नाही, असं ती ठामपणे विश्वासाने म्हणत असते। पण समायरा लगेचच म्हणते, मग घाबरतेस कशाला, सगळ्यांसमोर बॅग उघडली जाते आणि यातूनच ते महत्त्वाचे कागद सापडतात। क्षणभर संपूर्ण ऑफिसमध्ये शांतता पसरते। गौतमलाही मोठा धक्का बसतो आणि तो अशावरीकडे पाहतच विचारतो, अशावरी हे सगळं काय आहे। अशावरीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि गौतम माझ्यावरती विश्वास ठेव, मी असं काहीच केलेलं नाही, असं ती म्हणत असते। समायरा लगेच नाटक सुरू करते आणि म्हणते, गौतम मी आधीपासूनच तुला सांगत होते ना, अशावरी तुझ्यावरती प्रेम करत नाही, तिला फक्त आणि फक्त तुझ्या कंपनीची माहिती हवी होती। तेव्हा काही कर्मचारी सुद्धा समायराच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू लागतात। पण मित्रांनो, अशावरी इतक्या सहज हार मानणारी नव्हती। ती शांतपणे म्हणते, जय दादा, कंपनीचे CCTV फुटेज तपासा, जर मी दोषी असेल ना तर मला हवी ती शिक्षा द्या। हे ऐकताच समायराच्या चेहऱ्यावरती रंगच उडतो आणि ती घाबरायला लागते। लगेच जय सिक्युरिटीला बोलवतो आणि CCTV आणायला लावतो आणि सांगतो का CCTV फुटेज तपासा। काही वेळातच फुटेज सुरू होतं। सर्वजण स्क्रीनकडे पाहतच असतात आणि पुढच्याच क्षणी समायरा स्वतःच ती डॉक्युमेंट्स आशावरीच्या पर्समध्ये ठेवताना दिसते। हे पाहून सर्वजण स्तब्धच होतात। गौतमला स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही। जय संतापून म्हणतो, समायरा तू इतक्या खालच्या थराला जाशील असं मला वाटत नव्हतं। तेव्हा समायरा घाबरून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, नाही, हे सगळं खोटं आहे, पण तिचं एकही कारण कुणी ऐकत नाही।
आणि गौतम हळूहळू अशावरी समोर येतो. अशावरी, मला माफ कर, मी एका क्षणासाठी तुझ्यावरती संशय घेतला. अशावरी शांतपणे म्हणते, विश्वास हा प्रेमाचा पाया असतो गौतम, आणि आज तू माझ्यावरती विश्वास ठेवला असतास ना, तर मला इतकं दुःख झालं नसतं. पण आता काय करायचं हे मलाही कळत नाही. आता पुढे अशावरी गौतम सोबत हा विश्वास तुटल्यानंतर लग्न करायला तयार होईल का, हा पण एक प्रश्न निर्माण होणार आहे. हे ऐकताच समायरा संतापाने पुन्हा अशावरीचा अपमान करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ती म्हणते की तुझ्यासारख्या मुलीला, असं म्हणत इतक्यातच अशावरीचा संयम तुटतो, संपतो, आणि ती समायरा जवळ जाते आणि सर्वांसमोर धाडकन एक जोरात कानाखाली मारते. ऑफिसमध्ये उपस्थित प्रत्येक जण स्तब्ध होतो. समायराच्या डोळ्यात पाणी येतं आणि अशावरी तिच्याकडे बोट दाखवतच म्हणत असते, ही कानाखाली माझ्या अपमानासाठी नाही, तर प्रत्येक त्या मुलीसाठी आहे जिच्यावर तू खोटे आरोप केलेले आहेस. प्रेम मिळवण्यासाठी कारस्थानं रचणं हे म्हणजे प्रेम नसतं, तो फक्त स्वार्थ असतो, फक्त स्वार्थ. तू कधीच गौतमचं प्रेम मिळवू शकणार नाही, आणि कारण त्याचं हेच आहे की मन पैशांनी नाही तर विश्वासानेच जिंकावं लागतं. गौतम अभिमानाने आशावरीकडे पाहतच असतो आणि जय पण म्हणतो, आज अशावरीने फक्त स्वतःला नाही तर सत्यालाही न्याय मिळवून दिलेला आहे. समायरा अपमानित होऊन रडतच तिथून निघून जाते. पण जाताना ती मनातच एक शपथ घेते की अशावरी, आज तू जिंकलेली आहेस, पण हा शेवट नाही. मी परत येईल आणि ह्यावेळी माझा डाव आणखीनच मोठा असेल, आणि त्यातून तू कधीच जिंकू शकणार नाही. याच मोठ्या सस्पेन्सवरती आजचा भाग इथेच संपतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? समायरा पुन्हा कोणता नवीन कट रचणार का? आणि गौतम आशावरीचं प्रेम असंच कायम टिकेल का? का विश्वास तुटेल? तुमच्या मत कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.